चेंबूरमध्ये एका व्यक्तीवरती गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। मुंबईमधल्या चेंबूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। सदरुद्दीन खान नामक या व्यक्तीवरती गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। 2 जण येऊन त्यांच्यावरती गोळीबार केलेला आहे। त्यानंतर त्यांना झेन हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी चेंबूरमधल्या दाखल करण्यात आलेला आहे। त्यांची प्रकृती पोलिसांकडून स्थिर सांगितली जात आहे। त्यांच्या कानाला गोळी लागलेली आहे, तसेच त्यांच्या शेजारी बसलेल्या ड्रायव्हरला देखील गोळी लागलेली आहे। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी त्यांच्यावरती गोळीबार झाल्यानंतर कुठेतरी त्यांचे सर्व नातेवाईक आमतेष्ट या ठिकाणी झेन हॉस्पिटलच्या बाहेर जमलेला आपल्याला दिसून येत आहेत। जवळपास 50 वर्षीय या व्यक्तीचं वय आहे। धारावीमध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि नवी मुंबईमध्ये ते राहत असून या ठिकाणी आपण बघू शकतो कुठेतरी त्यांचे नातेवाईक या ठिकाणी झेन हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत। त्यांच्यावरती गोळीबार झाल्यानंतर या ठिकाणी आपण दुसरीकडे बघू शकतो या देखील खासदार आहेत वर्षा गायकवाड। त्या वर्षा गायकवाड देखील या ठिकाणी झेन हॉस्पिटलमध्ये आलेला आहे। त्यांच्या प्रकृतीची विचारपूस या ठिकाणी करण्यासाठी ते आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी खासदार वर्षा गायकवाड बघू शकतो। धारावी स्थित या सदरुद्दीन खान यांचं ऑफिस आहे। त्या ऑफिसमध्ये ते येत असतात आणि या ठिकाणून जवळपास ते सायंकाळच्या सुमारास निघालेले होते। त्यानंतर या ठिकाणी चेंबूरमधलं जे डायमंड गार्डन आहे त्या गार्डन परिसरामध्ये सिग्नलवरती गाडी त्यांची थांबलेली असताना 2 जण टू व्हीलरवरती येऊन त्यांच्यावरती गोळीबार केलेला आहे। हे सदरुद्दीन खान आहेत। त्यांच्यावरती गोळीबार झाल्यानंतर कुठेतरी मुंबईमध्ये खळबळ उडाल्याची घटना पाहायला मिळते। मुंबईतील जो कायदा व्यवस्था आहे त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। या ठिकाणी सर्व नातेवाईक त्यांचे जमलेले असून त्यांची विचारपूस करण्यात आली आहे। डॉक्टरांकडून सांगण्यात येते की त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। कॅमेरा पर्सन जितेंद्रसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।